थांबवतो. चर्चेला अधिक अधिक मला वाटतं उठाव येईल आता, कारण ज्यांच्याबद्दल तुमची नाराजी आहे ते स्वतः तुमचे मित्रच आता आपल्या सोबत आहेत. राज्याचे मंत्री अतुल सावे आपल्या सोबत आहेत. सावे साहेब, खूप स्वागत आहे तुमचं न्यूज 18 मराठीमध्ये. तुम्ही असं काय केलं की तुमचे मित्र एवढे नाराज झाले? ते तर असं म्हणतायत की आमचे गळे कापले जात आहेत, मुंडकं छाटलं जाते, एवढ्या तीव्र शब्दामध्ये नाराजी व्यक्त केली जाते. का तुम्ही एवढं दुखावलंय तुमच्या मित्रांना? एक मिनिट माझं ऐकून घ्या. माझं म्हणणं एकच आहे की राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार या तिघांनी मिळून महाराष्ट्राच्या विधान परिषदच्या निवडणुकीचा निर्णय घेतला आणि तो जो निर्णय त्यांनी दिला त्या पद्धतीने आम्ही या छत्रपती संभाजीनगरच्या आज या विधान परिषदचा आमचा फॉर्म जो उमेदवार दिला त्याचा आज फॉर्म भरला आहे. आणि मला एक गोष्ट सांगा, पक्षाच्या आमच्या निर्णयाला आम्ही मान्य करणं हे काय आमचं चूक आहे का? आणि ह्याच्यावर त्यांची नाराजी माझ्यावर काय यावी, पक्षावर यावी नाही. त्यांचा पक्ष तुम्ही संपवताय स्थानिक पातळीवर असा त्यांचा आक्षेप आहे. मला एक गोष्ट सांगा, स्थानिक पातळीवर संपवताय. मागच्या जिल्हा परिषद मध्ये त्यांनी आमच्याशी युती केली नाही, तेवढे मला वेगळं लढायचंय, ते वेगळे लढले. हे बाबा सायरन हायकोर्ट जज आहे. हॅलो 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 हा हा बोला सर, बोला बोला. हा, आणि त्यांनी आमच्याशी युती केली नाही आणि त्यांच्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघात आम्ही 5 सीट निवडून आणले. ते त्यांची चुकी आहे ना, माझी थोडी आहे. सत्तार साहेब ऐकलं, आम्ही 3 सीटवर तयार होतो त्यांच्याशी युती करायला. सत्तार साहेब ते बघा, आम्ही 5 सीट आणल्या निवडून. आणि आजही एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचा जो काही राग असेल तो त्यांनी त्यांचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांकडे जाऊन सांगितलं पाहिजे की साहेब तुम्ही का सोडलं. त्यांनी आमच्यावर आरोप करायच्या अगोदर त्यांनी शिंदे साहेबांची चर्चा केली पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे. आज उलट त्यांच्या मुलाने फॉर्म भरला म्हणजे याचा अर्थ त्यांनी आज शिंदे साहेबांचा अपमान केल्यासारखं आहे. शिंदे साहेबांचं ऐकलं नाही त्यांनी. त्यांना जे काही ग्रज होता तो त्यांनी त्यांच्याजवळ जाऊन मांडला पाहिजे होता. तुम्ही नाराजी दूर करणार त्यांचे आहेत, बाजूलाच बसले ते. सत्तार साहेब सांगा तुमची काय नाराजी? भेटल्यावर त्यांच्याशी चर्चा करू. कल्याणकाळी भेटून चालले त्यांना. माझे मित्र आहे ते, आमचा आणि त्यांचा गेल्या 25 वर्षाचे मित्र येते. ते काही आमची लढाई काही भांडणं करण्यासारखी नाहीये, परंतु पक्ष लेवलवर जे चाललं, मी ही भावना तुमच्या समोर त्यांच्या समोर मी मांडली. त्यांनाही मी 4 वेळेस बोललो आणि त्यांनी जे बोललो का माझ्या मतदारसंघात त्यांनी 5 सीट निवडून आणले, हे ते चुकीचं बोलू लागले. माझ्या मतदारसंघात 4 त्यांचे, 6 माझे जिल्हा परिषद मध्ये, आणि 6 आणि 4 हे जे झालं, माझा 100 मताने 1 सीट पडला. हे सर्व राजकारणामध्ये होत असतं. मी काही यांनी बोलल्यानंतर मी यांचं भाजपचा एकही मतदार माझ्या मतदारसंघात भाजपचा यांचा ऐकत नाही. मी ही तुम्हाला काळ्या दगडावरची पांढरी रेष तुम्ही कोणालाही पाठवा, सर्वेला कोणालाही पाठवा. सिल्लोडमध्ये गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकही मत मला दिलं असेल भाजपच्या, 1 मत बी, तर मी राजकारण सोडून देईन. तुम्हाला हे बोलतो. मला माहित आहे का माझ्या स्थानिक लेवलची लढाई आहे ती सावे साहेबांची चूक नाहीये. सावे साहेब, प्रश्न असा आहे का ते जे हा बोला बोला बोला. मी बोलू का ते बोलणार? नाही नाही सत्तार साहेब तुम्ही बोला, मी त्यांना ऐकायला थांबवलंय तुमचं. हा, मी त्यांना त्यांची कोणतेही वादविवाद नाहीये. त्यांना त्यांचा स्थानिक लेवलचे कार्यकर्ते जे आहे ते मला कधीही 1 मत बी देत नाही. मी हे देवेंद्रजीलाही सांगितलं, हे मी एकनाथ शिंदेलाही सांगितलं. ते माझ्या पक्षामधून, मी ज्या पक्षात आलो त्या पक्षाचा मित्र पक्ष मधून मी आमच्यासोबत राहत नाही. ते एक तरी दाखवा. मग कसले तुम्ही मित्र आहात, कसला संसार करताय तुम्ही? ऐका तर खरी पहिला ऐकून घ्या, पूर्ण प्रश्न ऐकून घ्या. तर आमची जी परिस्थिती एकट्या मतदारसंघापुरती आहे. जिल्ह्यामध्ये त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी युती केली. महानगरपालिकेमध्ये अतुल सावे साहेबांना विचारा, आम्ही कवडीचा तरी कुठे इंटरफेअर केला का? एक कुठेतरी एक ठिकाण दाखवा आम्हाला का, एक ठिकाणी तरी आम्ही आलो. तुमच्या शहराच्या राजकारणामध्ये आम्ही कधी पाय ठेवला का? तुमच्या शहराच्या निवडणुकीमध्ये तुमच्या तरी भाजपच्या विरुद्ध तरी शिवसेनेचा प्रचार केला का आम्ही? हे तरी पाहून घ्या तुम्ही. तरी आमच्याकडे 1 नाही 3दा येतात, 4दा येतात. शेवटी तुम्ही मंत्री आहे. मंत्र्यांनी जरूर त्यांनी मित्र पक्षाच्या आमदाराच्या विरुद्ध त्याच्या मतदारसंघात यावं.
हे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे करतात, पण आम्ही ते केलं सावे साहेब आवाज येतोय? बोलण्याची पाळी आली. सावे साहेब आवाज येतोय का? ठीक आहे, सावे साहेब कट निश्चित झालेले त्यांनाही आहे. आवाज आला पण नसेल. हा पुन्हा अरे, नाही, मी आपण सांगू प्रयत्न लागलो करायचा ना. जर अरे, साहेब, समोरच्यापर्यंत मी आपला दोन- आवाज जात नसेल तर आपण सातत्यानं प्रयत्न करत राहूया. अरे आमचे पण हे पहा, सत्तार ते साहेब, बिचारा- एक- दोन- ते- दोन ते- प्रश्न. ते- ते सत्तार साहेब. मंत्री महोदय काही माझे दुश्मन नाही. हो हो सत्तार साहेब, दोन बोला. प्रश्न आहेत आता, फक्त दोन प्रश्न. एक म्हणजे तुमच्या प्रेमाच्या बोला. आणाभाका सगळ्यांनी बघितलेली आहे. तुम्ही पळून जाऊन इतका विवाह केलेला आहे. तुमच्या विवाहाच्या खूप किस्से आहेत, सगळ्या महाराष्ट्रानं बघितलेले आहेत. एवढ्या कमी काळामध्ये एवढ्या सगळ्या घडामोडी का घडतायत? का एवढं भांड्याला भांड अगदी तुटेपर्यंत का बोललं जात आहे? 18 महिन्याला तुम्ही कमी समजता का? अरे बापरे. मला तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या चॅनलच्या माणसांनी हे विचारावं का लग्न झाल्यानंतर 9-10 महिन्यामध्ये, वर्षभरामध्ये काय होतं तुम्हाला माहित आहे. आता 18 महिने झाले तरी तुम्ही म्हणतात का इतकी काय घाई आहे? कमालच झाली तुमची. 18 महिने मला ज्या लोकांनी निवडून दिलं, माझ्या नगरसेवकाला निवडून दिलं, त्यांच्या मी भावना मी मांडू नाही. नाही, मांडल्या पाहिजे. आपल्या संसारात काय चाललंय, माझ्यावर काय खटकतंय हे सांगितलं पाहिजे ना. सर माझा ऐका ना, सर माझा 2 मिनिट ऐकून घ्या. हा. सर माझा 2 मिनिट ऐकून घ्या. मी माझ्या स्वपक्षाकडून मी माझ्यावर अन्याय होऊ लागला तेही तुम्हाला दाखवलं. हो हो. माझ्या मित्र पक्ष जे आहे आमचे मोठे भाऊ भारतीय जनता पार्टी, त्यांचाही तुम्हाला मी दाखवलं. नंबर 2. नंबर 3, मला सर्व महाविकास आघाडी म्हणून मी त्यांच्या विरुद्ध लढावं लागतं. तर मी एकटा जीव सदाशिव, पण तरी ईश्वर अल्लाह भगवानची कृपा आहे का अनेक वर्षापासून आपल्याला जनता जनार्दनांनी काम करण्याची संधी दिली. त्याचा सदुपयोग व्हावा, त्याचा फायदा जनतेपर्यंत पोहोचावं. मतदारांचा विश्वास जो आहे तो मत दिल्यानंतर मी विरोधी पक्षामध्ये असतो तर माझ्या लोकांनी काही अपेक्षाच केल्या वेळ संपलाय माझा. तुम्ही खूप मी वेळ दिला, सत्ताधारीमध्ये खूप वेळ दिला. सत्ताधारीमध्ये म्हणून त्यांची अपेक्षा आहे. अंबादास दानवे म्हणतायत दोघांनी एकत्र आलं पाहिजे, 2 शिवसेनेने एकत्र आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पळून जाऊन विवाह केला, पण आता या घरात परत असं म्हणतायत. चांगला आहे पण जी नाही, अंबादास रावांचा प्रस्ताव चांगला आहे. तो निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदे साहेबांना आहे. माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता तसा निर्णयावर काही प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही. तुम्ही माझ्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांना विचारून मुरलेले राजकारणी अंबादास रावांना जो चांगला वाटतो ते बिचारे बोलले. ते म्हणलं तुम्ही मुरलेले राजकारणी आहात, तुमच्याकडून काय एका शब्दात लगेच सगळं उत्तर येईल असं काही होत नाही. कार्यकर्ता आहे. तुम्हाला कोणीतरी माझ्याबद्दल मुरलेले दुसरे शब्द सांगून दिला असेल तर तसं नाहीये मी. ठीक नाही. मी एक साधा सिंपल कार्यकर्ता आहे, अल्पसंख्याक. आणि साहेब अल्पसंख्याक समाजाचा माणूस आहे आणि अल्पसंख्याक समाजाला आजच्या या राजकारणामध्ये राज करणं तुम्हाला तरी वाटतं का? नाही, सगळ्या गोष्टींची जाणीव आहे, तरी सुद्धा तुम्ही पाय रोवून इतके वर्ष मतदारसंघात उभे आहात. हेच तुमचं राजकीय कौशल्य आहे. खूप धन्यवाद अब्दुल सत्तारजी, मनमोकळेपणाने बोललात त्याबद्दल.